नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मूलभूत माहिती या मराठमोळ्या चॅनलवरती. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि आकर्षक संधी याच्याबद्दल माहिती देणार आहोत. पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही स्वतःला विकसित करण्यासाठी आणि आपल्या करिअरला एक नवीन दिशा देण्याच्या तयारीत असाल, तर मित्रांनो ही संधी तुमच्यासाठी आहे. चला तर मग या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. आता आपण जाणून घेणार आहोत प्रशिक्षणासाठी उपलब्ध असणारी पदं, विद्यावेतन माहिती, त्याच्यानंतर नमुना घोषणापत्र. याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विद्यावेतन जे आहे ते 12वी पास ₹6,000, ITI ₹8,000 आणि पदव्युत्तर पदवी ₹10,000 हे असणार आहे आणि याची जी मुदत आहे ती 6 महिने असणार आहे. विविध पदांसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे. मोटार वाहन विभाग तुम्ही जर पाहत असाल तर त्याच्यानंतर मुख्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, मुख्य अभियंता, ट्रॅफिक वॉर्डन, त्याच्यानंतर मरणीसारण विभाग, त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, त्यानंतर आहे भवन रचना विभाग, त्याच्यानंतर आहे भवन रचना विभाग, त्याच्यानंतर बांधकाम विकास विभाग, अशी अनेक पदं आहेत. त्याच्यानंतर पर्यावरण विभाग आहे, त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे. अशी टोटल अशी 41 पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. 41 पदं म्हणण्यापेक्षा 41 डिपार्टमेंट जे आहेत त्याच्यामध्ये ही जाहिरात निघाली आहे आणि टोटल 681 पदं यातून आपल्याला भरायचे आहे. तर तुमचं या ठिकाणी 12वी ITI आणि ग्रॅज्युएशन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत की यासाठी अर्ज आपल्याला कशा पद्धतीने करायचा. यासाठी अर्ज आपल्याला हा जो अर्जाचा नमुना आहे, ह्या अर्जाच्या नमुन्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे. mahaswayam.go.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नोंदणी क्रमांक अगोदरच तुम्हाला नोंदणी क्रमांक भेटला असेल या वेबसाईटवरती. त्याच्यानंतर नोंदणीचा दिनांक, तुमचं संपूर्ण नाव, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं आडनाव असेल, नाव असेल आणि वडिलांचं नाव असेल. त्याच्यानंतर तुमचे जन्मदिनांक, तुमचं जेंडर वगैरे काय आहे, आधार कार्ड, जातीचा प्रवर्ग, त्यानंतर तुमचा पत्ता, त्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड, त्याच्यानंतर भ्रमणध्वनी, त्यानंतर तुमचं असणार आहे बँकेचं नाव, त्याच्यानंतर IFSC कोड, त्याच्यानंतर तुम्ही घेतलेलं क्वालिफिकेशन, त्यानंतर महाराष्ट्रात वास्तव्याचा कालावधी, आपण NPS आणि MPS या योजनेचा लाभ घेतला आहे का, हे सर्व द्यायचं. त्याच्यानंतर उमेदवारांनी नोंदणी अर्जासोबत द्यायची कागदपत्र आहेत, शैक्षणिक प्रमाणपत्र, 10वीचा दाखला, आधार कार्ड, हे सगळं द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षणार्थ्याला एक स्वयंघोषणापत्र लिहून द्यायचं आहे की मी सध्या तिथेच कोणत्याही संस्थेमधून शिक्षण घेत नाही किंवा मी शासनाच्या NPS किंवा MAPS योजनेचा लाभ घेतला नाही आणि खाली तुमची सही करायची आहे. त्याच्यानंतर शिक्का आणि स्थळ हे तिथं मेन्शन करायचं आहे. मित्रांनो, ही माहिती जर आवडली जर असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुमचे जे मित्र कोणी असतील तर त्यांना ही माहिती फॉरवर्ड करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, एका नवीन संधीसह. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.